नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल अशी आशा करते। आता श्रावण महिन्याचा हा आहे ना पहिला दिवस आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या महिन्याचा राजा म्हणला जातो तो म्हणजे श्रावण महिना। आणि श्रावणाच्या पूजा खूप राहतात आणि सणाची सुरुवात आपली श्रावणापासूनच होते। म्हणजे सण सगळे गोळा होतात असं म्हणलं जातं। त्यामुळं श्रावण महिना हा खरंच खूप असतो आणि छान श्रावणापासून सणाचं वातावरणही होतं आणि मनाला बाहेरचा पाऊस, हिरवळ इतके छान असं वातावरणही तयार झालेलं। श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे तर मी रोज काय काय करते श्रावण महिन्यात आणि आता आपण सिरीज चालू करणार आहे। श्रावणाचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी कसा वेगळा असतो हे मी तुम्हालाही दाखवेल। तर चला आजची पूजा करायची। काल दीपपूजा झाली आहे आणि दीपपूजेच्या जे दिवे ते लावले आहेत ना ते आपल्याला सगळी पूजा ते काढायचे आहेत। नंतर अजून दिवे घासून पुसून व्यवस्थित ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला येणाऱ्या सणांची म्हणजे नाही का पूर्वतयारीच म्हणता येईल। तर चलो आता पूजा करायची राहिली आहे तीही करून घेते। आणि आता आहे ना मी थोडं माझं शेड्यूल थोडंसं आहे ना वेगळं केलं आहे जेणेकरून काय होतंय की सकाळनं सगळं हे करायचं म्हणलं का अगोदर देवपूजा करायची म्हणलं ना तर सगळं राहून जातं। तर पूजा करायची राहिली आहे तर अगोदर पूजा करते आणि मग बाकीची सगळी कामं करून। श्रावण महिन्यात महादेवांची पूजा केल्याने काय होते, महादेवांना बेलपत्र का अर्पण केले जाते आणि श्रावणातील सोमवारला इतकं महत्त्व का प्राप्त झालं आहे, तसंच श्रावणामध्ये बेलपत्राबरोबर दुसरं कुठलं पत्र वाहिलं जातं या व्हिडिओमध्ये मी याची सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहे। आपल्या हिंदू परंपरेनुसार श्रावण महिना हा भगवान विष्णूंच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये आपण मंदिरात जातो, महादेवांची पूजा करतो, शिवलिंगावर अभिषेक करतो आणि भक्तिभावाने महादेवांची आराधनाही करत असतो। पण श्रावण महिन्यामध्ये महादेवाची पूजा करण्याला एवढं महत्त्व का प्राप्त झालं आहे? समुद्र मंथनाची कथा आहे। त्याच्यामध्ये देव आणि दानवांच्या समुद्र मंथन केलं गेलं होतं। त्यातून अत्यंत विषारी हलहल करणारे विष बाहेर पडलं। या विषामुळं काय झालं की आपली सृष्टी धोक्यामध्ये आली होती। तेव्हा भगवान शिवाने ते विष आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि त्यामुळे त्यांचं नाव नीलकंठ असं पडलं होतं। या कथेमुळे शिवाला जल अर्पण करण्याची आणि अभिषेक करण्याची परंपरा ही भक्तिभावाने पाळली जाते। श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणीही अर्पण करतात। श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी अर्पण करण्याची प्रथा खूप जुनी आहे। पाणी अर्पण करताना मन आपलं शांत ठेवायचं आणि महादेवाचं नामस्मरण करायचं, कारण पाण्यानेही महादेव प्रसन्न होतात असं म्हणलं जातं। आणि मनात आपली इच्छा बोलायची किंवा असं म्हणायचं की हे महादेवा, माझ्या मनातील नकारात्मकता दूर कर, मला योग्य मार्ग दाखव, माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी राहू दे। पूजेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि आपलं मन स्वच्छ, निर्मळ आणि शांत असावं, कारण महादेवांची पूजा ही जेवढी आपण श्रद्धेने करू ना तेवढ्या लवकर महादेव प्रसन्न होतात असं म्हणलं जातं। महादेवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष महत्त्व असतं, कारण बेलपत्र हे 3 पानाची रचना असते आणि हे शिवाच्या विविध प्रतीकाशी जोडलं गेलेलं आहे। त्यामुळं बेलपत्र श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण केलं जातं। आता बेलपत्राच्या बाबतीत एक गोष्ट म्हणजे की बेलपत्र आपण आहे ना खूप सारे घेऊन येतो आणि झाडाचे सगळं झाड तोडून टाकतो। पण तसं न करता एक बेलपत्रही वाहिलं तरी आपली पूजा शिवापर्यंत पोहोचते, कारण बेलपत्र कधीच असं निर्माल्य होत नाही। तुम्ही धुवून ते बेलपत्र तुमच्या पूजेमध्ये नंतरही वापरू शकता। आणि 21 किंवा 108 बेलपत्र वाहण्यापेक्षा एकच बेलपत्र तुम्ही 108 वेळा वाहिलं तरीही ते शिवापर्यंत पोहोचतं असं म्हणलं जातं। त्यामुळे आपल्याला सारखं झाडाचे तोडून आणण्यापेक्षा तुम्ही एक बेलपत्र ही पूजेमध्ये म्हणजे वापरू शकता। श्रावणातील प्रत्येक दिवस पवित्र मानला जातो, मात्र सोमवार हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी विशेष महत्त्व प्राप्त झालेला दिवस असल्यामुळे या दिवशी आपण पूजा केलेली देवापर्यंत पोहोचते असं म्हणलं जातं। त्यामुळे श्रावणी सोमवारला आपण उपवास करतो, शिवमंदिरात जातो, अभिषेक करतो, ओम नमः शिवायचा जप केला पाहिजे। तर तसंच त्या दिवशी सात्विक जेवण केलं पाहिजे आणि नामस्मरण जेवढं जमतंय तेवढं आपल्याला केलं पाहिजे। तर महादेवांची पूजा कशी करायची? महादेवांची पूजा आपण आहे ना असं म्हणलं जातं, महादेवांची भोळी भाबडी सेवा आपण केली तरी ती महादेवापर्यंत पोहोचते। त्यामुळे ना आपण जास्त काही नाही, पाणी महादेवावर घातलं, एक तांबे घातलं तरी पण महादेव प्रसन्न होतात म्हणलं जातं। पण आहे ना आपण आहे ना खूप अशी छान पूजा करतो आणि खरंच आपल्यालाही छान वाटतं देवांची पूजा केल्यानंतर। तर आता महादेवांच्या पूजेमध्ये मी आवर्जून करते म्हणजे
लावते. आता ही बेलवात आहे ना 3 ह्याची असते, जसं बेल असतं तसं बेलवात असते आणि ही बेलवात मी घरीच बनवते. पण का लावावी, कशामुळं लावावी हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. पण त्याला विशेष महत्त्व असतं म्हणून मी अख्खा श्रावण महिन्यामध्ये आहे ना बेलवात लावते. आता आपण कसं की जेव्हा अधिक मास असतो तेव्हा आपण 108 वाती लावतो, तसंच श्रावणामध्ये बेलवात आवर्जून लावली जाते. तर बेलवात मी इथं लावून घेतली आहे आणि त्यानंतरच अभिषेक, कारण आपण कुठलीही पूजा दिवा लावल्यानंतरच करतो, त्यामुळं मग मी बेलवात लावली आणि त्यानंतर महादेवांचा अभिषेक करायला घेतला. महादेवाचा अभिषेक करताना आपल्याला कुठल्या गोष्टी घ्याव्या लागतात, तर पाणी, गंगाजल, पंचामृत, किंवा तुम्ही आहे ना पंचामृत न घेता बाजूबाजूला दूध, दही, मध, तूप, साखर हे बाजूबाजूला घेतलं आणि त्याने अभिषेक केला तरीही चालतो. पण आता मी आहे ना पंचामृत केलं आहे आणि त्यानेच अभिषेक करते. आणि त्याचबरोबर चंदन, फुलं याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर आता हे झालं अभिषेक करण्यासाठी. पण महादेवांना काय वाहतात, तर बेलपत्र, त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शमीपत्र. शमीपत्र ही महादेवांना आवर्जून वाहिलं जातं. आता महिनाभर मी शमीपत्र, बेलपत्र महादेवांना वाहते. तर त्याचबरोबर आपल्याला आहे ना या दिवसामध्ये आवर्जून ते म्हणजे धोत्र्याचं फूल मिळालं तर तेही व्हायचं, कारण ते महादेवांना प्रिय आहे. तर या पद्धतीने मी अभिषेक करते. पाणी, गंगाजल, त्यानंतर मग आपलं पंचामृत, त्यानंतर मग चंदन आणि त्याचबरोबर आपल्याला अजून गोष्टी जेवढ्या तुम्हाला मिळताल ना, जसं ऊसाचा रस, याने हे तुम्ही अभिषेक करू शकता. आणि कुठल्या कुठल्या सोमवारचं कुठलं महत्त्व आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. या पद्धतीने मी अभिषेक करते आणि शिवांची जेवढी आपल्याला आहे ना नामस्मरण महादेवांचं आहे ना, तुम्ही शिवलीला अमृत पारायण ही ह्या महिन्यामध्ये एक करू शकतात. आता मला जमते नाही जमत, मी अजून काही ठरवलं नाही, पण माझी इच्छा आहे की या महिन्यात एकदा तरी करावं. त्याचबरोबर या महिन्यात आवर्जून केला जातो तो म्हणजे सत्यनारायण. आणि सत्यनारायण जेवढं आपल्याला जास्त जमतील तेवढं, किंवा तुम्ही पौर्णिमेलाही करू शकता. अभिषेक झाल्यानंतर महादेवांना आपण फुलात किंवा थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यावर किंवा बेलपत्रावरही ठेवू शकता. त्याच्यावर आपल्याला महादेवाची पिंड ठेवायची आहे. त्याला आपल्याला चंदन, भस्म आपल्याला लावायचं आहे. आणि आता माझी पिंड आहे ना खूप छोटी आहे, त्यामुळं आहे ना मला 3 बोटाने लावता येत नाही. त्यामुळं मग मी आहे ना एक बोटाने लावते. पण चंदन आपल्याला लावायचं आहे, ते वरच्या साईडला लावायचं आहे. आणि आपल्याला ही स्वतःला आहे ना भस्म आपल्याला या महिन्यात लावून घ्यायचं आहे. तर आता बघा मी भस्म ही लावून घेते, कारण या महिन्यामध्ये भस्मलाही खूप महत्त्व आहे. तर भस्म ही व्हायचं आणि बेलपत्र. आता बेलपत्राबरोबर मी अगोदरच सांगितले मी शमीपत्र ही वाहते. आता बेलपत्र कसं व्हायचं, तरी खराब झालेलं नसावं, तुटलेलं नसावं, किडलेलं नसावं, असं बेलपत्र व्हायचं. आणि महादेवांना आवडतात म्हणजे पांढरं फूल. आता तुम्ही आहे ना पांढरं फूल म्हणजे कुठलंही असलं तर, पण फक्त केतकीचं फूल महादेवांना चालत नाही, तर ते व्हायचं नाही. तर तुम्ही गुलाब ही वाहू शकता, पण आहे ना केतकीचं फूल सोडून आपण दुसरी फुलंही तुम्ही वाहू शकता. तर अशी छान अशी महादेवांची पूजा केली आहे. आणि गुरुवार आहे तर गुरुवारची ही पूजा केली आहे. आणि आहे ना अजून एक गोष्ट म्हणजे महादेवाच्या पूजेमध्ये त्रिशूल आवर्जून ठेवलं जातं, कारण त्रिशूल घरामध्ये असेल तर आपल्या घराला नजर लागत नाही असं म्हणलं जातं. तर त्यामुळं मी घरामध्ये त्रिशूलही ठेवते. आणि त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे महादेवाला गळकी अखंड 1 महिनाभर ठेवायची आहे. आणि श्रावण महिन्यात उपवास करावं म्हटलं जातं, त्यामुळं आहे ना माझा श्रावण महिन्यामध्ये श्रावणी असते. तर आमच्या इकडं महिनाभर उपवास करतात, त्याला श्रावणी म्हणतात. तर माझा श्रावणीचा उपवास ही आहे. आणि आज जेवणामध्ये मी हे असं सिंपल डाळ, बटाट्याची भाजी, ही कारल्याची भाजी आहे आणि चपाती, असं माझं जेवण होतं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.